नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 35वा भाग. तर आज आपला विषय बघा, माती परीक्षण करणे गरज नाही. तर मोसंबी संत्रा शेती करत असताना माती परीक्षण करण्याची गरज नाही हे कशामुळे सांगतोय मी? तुम्ही माती परीक्षण करा, प्रॉब्लेम नाही, परंतु माती परीक्षण करण्याची गरज नाही कारण आपली त्या ठिकाणी दिशाभूल होते आणि आपण कन्फ्यूज होतो. एखाद्या लॅबमध्ये मृदू संवर्धनमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2-5 ठिकाणची 4 इंचावरची माती नेतो आणि ती आपल्या दृष्टीआड टेस्टिंग केल्या जाते. त्याचा रिपोर्ट आपल्या हातामध्ये मिळतो. मग ते तुमचे कितपत प्रामाणिकपणाने ते माती परीक्षण करता हे डिपेंड करतं त्या प्रशिक्षण केंद्रावर किंवा त्या माती परीक्षण केंद्रावर. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी, संत्रा, सिट्रस फ्रूट, लिंबूवर्गीय फळपिकांसाठी उत्तम पाणीनीच राहणारी जमीन आणि मुक्त चुन्याचं प्रमाण 10-12% जास्त नसेल तर बाकीच्या गोष्टी आपण आपल्या घरी आपल्या पद्धतीने सुद्धा आपल्याला खत नियोजन, त्या पाणी नियोजन करता येतं. मुक्त चुना म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, ज्या दगडाचं पावसाने दिलेल्या पाण्यामुळं किंवा पावसाच्या पाण्यामुळं ज्या दगडाचं विघटन होऊन पांढरं पावडर तयार होतं त्याला आपण मुक्त चुना म्हणतो. जसं की पावडर फॉर्ममध्ये दगडाच्या स्वरूपात चुना असेल तर प्रॉब्लेम येत नाही आणि तोही 10-12% जास्त नसावा. ज्यावेळेस आपण शेतीमध्ये पाईपलाईन करतो, आपण पाईपलाईन करताना आपल्याला जर पावडर आढळलं आणि एकूण 1 किलो मातीच्या वजनापैकी जर 100 ग्रॅम पावडर असेल तर त्याला 10% म्हणतो आपण. तर 10%पेक्षा जास्त मुक्त चुन्याचं प्रमाण नसावं. थोडं बहुत असेल 1-2% तर प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर पाणीनीच राहणारी उत्तम जमीन पाहिजे. त्यामुळं विशेष करून मातीमध्ये आपल्याला जास्त डीपमध्ये मोसंबी, संत्रा शेतीला जायची गरज पडत नाही. माती परीक्षण करत असताना गरजेची नाही याचं कारण सांगतो. आता आपली बॉडी, आपण बॉडी चेकअप करत नाही. मला तर माझं ब्लड ग्रुपही अजून माहीत नाही कारण गरजच पडली नाही. तर मग आपण विनाकारण आपल्या बॉडीचं चेकअप करत नाही आणि आपण कुठल्याही अंडर प्रेशर जात नाही. कारण तुम्हाला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर तुमची इम्युन सिस्टम चांगलं काम करतं, परंतु तुम्हाला रिकामच एखाद्या डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला हा आजार आहे तर तुमचं इम्युन सिस्टम ढासळून तुमची तब्येत खराब होती. तसेच माती परीक्षण करून रिकामं कन्फ्यूज होण्यापेक्षा आपण सॉईल इम्प्रूव्ह करा. जशी आपल्या तब्येतीमध्ये आपण सुधारणा करतो तसेच सॉईल इम्प्रूव्ह करा. सॉईल इम्प्रूव्ह करत असताना सर्वांना माहीत असेल, शेणखत वापरा, ऑर्गॅनिक कार्बन, जेणेकरून तुमच्या जमिनीचं वाढेल. तर ऑर्गॅनिक कार्बन असणारे प्रोडक्ट मार्केटमध्ये भरपूर, जसं की न्यूट्रासेल असेल IGLचं, त्यानंतर शेणखत हे वापरा. जमिनीचा pH वाढून जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढतो. तर आता आपण थोडंसं सविस्तर खताविषयी चर्चा करणार, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की माती परीक्षण केलं नाही तरी चालतं. तर शेतकरी मित्रांनो, खतामध्ये 3 प्रकार पडतात. त्यामध्ये नंबर 1 शेणखत, ज्याच्यामध्ये प्राण्यांची विष्ठा असते. शेणखत म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्राण्यांची विष्ठा असते आणि तिला डिकम्पोज कोण करतं? उन्नी, उधळी, शिदूड हे त्याला डिकम्पोज करतं आणि त्या शेणाचं आपल्याला शेणखताच्या स्वरूपात या ठिकाणी खत मिळते. त्याला आपण शेणखत म्हणतो. त्याच्यानंतर येतं जैविक खत. जैविक खतामध्ये विशेष करून हाडाचा चुरा किंवा मांसाचा चुरा, प्राण्यांचे अवशेष जे असतात, हाडाचा चुरा किंवा मांस यांचे अवशेष जास्त, त्याला आपण जैविक खत म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार खताचा रासायनिक खत, ज्याला आपण केमिकल म्हणतो, केमिकल फर्टिलायझर. तर रसायन खत. तर शेतकरी मित्रांनो, शेणखत द्या, जैविक खत द्या, रसायन खत द्या, तिन्ही खत शेतीसाठी उपयुक्त आहे. परंतु या 2 खतामध्ये, जसं की शेणखत आणि जैविक खत, याच्यामध्ये अनिश्चितता असते. जसं की कोणते घटक किती स्वरूपात असते हे आपल्याला जैविक खत आणि शेणखतामध्ये सांगता येत नाही. जसं की वनस्पतीला जगण्यासाठी 16 घटक जे लागतात, त्याच्यामध्ये फर्स्ट न्यूट्रंट असेल, सेकंडरी मायक्रो न्यूट्रंट असेल आणि मायक्रो न्यूट्रंट असेल. त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, जे तुमचे 16 घटक असतात. त्या 16 घटक तुमच्या भले रसायन खत, शेणखत, जैविक खतामध्ये असतात, परंतु शेणखतामध्ये आणि जैविक खतामध्ये अनिश्चितता असते. त्याच्यात किती स्वरूपात हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतं. म्हणून आपण शेतीमध्ये रसायन खताचा जेव्हापासून वापर केलेला आहे तेव्हापासून हरित क्रांती झाली आहे. कारण जैविक खत आणि शेणखत हे तुमच्या हजारो वर्षापासून आपल्याला अवगत आहे, परंतु रसायन खताचा शोध लागल्यामुळं आपल्या शेतीमध्ये हरित क्रांती झाली आणि आपलं उत्पादन वाढलेलं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आपल्या मात्रा व्यवस्थित न वापरल्यामुळं, केमिकल हाताळताना आपण त्याचे चुकीचे प्रमाण वापरल्यामुळं आपल्याला जे प्रॉब्लेम निर्माण येते ते आपण स्वतः तयार केलेले आहे. रसायन खत असेल, केमिकल असेल, तुम्ही प्रमाणबद्ध वापरा, त्याचा दुष्परिणाम मानवी शरीरावर होत नाही. कारण स्लो पॉयझन आपण प्राशन जरी केलं तर आपली बॉडी त्याला डायजेस्ट करते आणि आपण अमृत जरी ओव्हर प्रमाणात घेतलं आहे, पाणी जरी ओव्हर प्रमाणात घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. मला हेच म्हणायचं की तुम्ही केमिकल हाताळताना प्रमाणबद्ध घ्या. त्याचा ते स्लो पॉयझन म्हणून काम करते, मानवी जीवनावर त्याचा घात होत नाही, परंतु आपल्या
अतिरेकामुळं आपल्याला तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, रसायन खत वापरताना जसं की शेणखत, जैविक खत आणि रसायन खत. जैविक खतामध्ये, शेणखतामध्ये अनिश्चितता असते, रसायन खतामध्ये निश्चित असते की तुम्हाला त्या बॅगवर लिहिलेलं असते 19-19 म्हणजे NPK सारखा NPK 19-19%, 10-26-26 जसं की नायट्रोजन 10, त्यामध्ये फॉस्फरस 10, पोटॅश 10 हे तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवलेलं असते. आणि नुसतं दर्शवलेलंच नसते, तर तुमच्या जमिनीच्या प्रकार लक्षात घेऊन आपल्याला ते खताची पूर्तता त्या ठिकाणी करणं गरजेचे असते. जसं की आपली काळीची जमीन असेल, त्या काळीच्या जमिनीमध्ये पोटॅशची मात्रा असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी पोटॅशवर दुर्लक्ष करायचं असतं. आणि विदाऊट काळी जसं की हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, लालसर जमीन असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशची मात्रा वर्षभरातून 1-2 वेळेस करायची असते. तर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीच्या प्रकारानुसार खत नियोजनात बदल करून आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी घेता येतं. तत्पूर्वी तुम्हाला माहीत असेल 19-19, 10-26-26, 12-32, 16-18-46, 12-61, 13-40, 13, 0-52-34, 0-60-20, 0-49-32 हे जेही घटक असतात तुमचे 20-20-0-13, तर ह्या ग्रेडनुसार हे ग्रेड असते बनवलेले. याच्यामध्ये NPKच असते, परंतु NPKच्या प्रमाणात बदल करून जो कॉम्बो करून जे तुमचं ग्रेड बनवलेलं आहे, उदाहरणार्थ 19-19 वापरताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे, याला संपूर्ण म्हणते. याची म्हणजे ओव्हरऑल झाडाचा विकास, वाढ प्लस विकास होण्याचं काम 19-19 करते. 10-26-26 तुमच्या फळाची प्रत सुधारण्याचं काम करते. 12-32-16 फुलकळी काढून देण्याचे हार्मोन्स त्या ठिकाणी ॲक्टिवेट करून द्यायचं काम करते. 18-46 तुमच्या झाडामध्ये इम्युनिटी वाढवण्याचं काम करते. 13-0-45 सेल्स मल्टिप्लाय करण्याचं काम करते. 12-61 फुटवे काढण्याचं काम करते. 0-52-34, 0-60-20, 0-49-32 तुमच्या झाडामध्ये स्टोरेज तयार करण्याचं काम करते. तर ग्रेड हे याच्यासाठी असतात की वापरलेल्या ग्रेडनुसार तुमच्या झाडामध्ये जे परिवर्तन, तुमच्या पिकांमध्ये जे परिवर्तन होते त्याच्यासाठी कंपनीने ग्रेड बनवलेले. अन्यथा सेपरेट सुद्धा NPK आपल्याला मार्केटमध्ये मिळते. युरिया सेपरेट आहे, नायट्रोजन फॉस्फेट सेपरेट आहे आणि पोटॅशियम सेपरेट आहे. तुम्हाला जर ग्रेड बनवता येत असेल तर आपण आपल्या पद्धतीने बनवतो, किंवा तुम्ही जे रेडी ग्रेड असतात रेडीमेड, त्या ग्रेडचा वापर घेऊन सुद्धा आपल्या शेतीमध्ये आपण त्या पिकांमध्ये परिवर्तन या ठिकाणी करून घेतो. म्हणजे मला तुम्हाला या भागामध्ये सांगायचं की माती परीक्षणामध्ये कन्फ्यूज होण्यापेक्षा तुम्ही सॉईल इम्प्रूव्ह करा, शेणखत वापरा, त्यानंतर रसायन खत व्यवस्थित वापरा, जैविक खत वापरलं तरी चालते. तर सॉईल इम्प्रूव्ह करा, तुम्ही कन्फ्युजनमध्ये पडू नका. काळीची जमीन असेल तर पोटॅशची मात्रा कमी देत चाला, तुमची हलकी जमीन असेल तर पोटॅशची मात्रा वाढवून द्या. NPK सोबत सेकंडरी द्या, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रंटसुद्धा देणं गरजेचं असतं. फेरस, मॅग्नीज, कॉपर, मोलिब्डेनम, बोरॉन, झिंक. त्याच्यानंतर हार्मोन्ससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा देऊ शकता. त्यानंतर तुम्ही बॅक्टेरियासुद्धा शेतीमध्ये सोडू शकता. तर असं आपण वेळोवेळी योग्य वेळेस योग्य खताची पूर्तता करून आपण आपल्या पिकाची वाढ करू शकतो. माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला ते आजचा अहवाल देणार. माती परीक्षणामध्ये तुम्हाला आजचा अहवाल देणार. त्याच्यानंतर तुम्ही एक क्रॉप काढल्यानंतर माती परीक्षणात बदल पडतो, तुमच्या जमिनीमध्ये अन्न घटकात बदल पडतो. 3 महिन्यानंतर तुमच्या मातीमध्ये जर बदल पडत असेल तर माती परीक्षण तुम्ही किती वेळ करणार, वर्षातून 1 वेळेस करणार की 2 वेळेस करणार की 3 वेळेस करणार. तर माती परीक्षण हे तुमचं काही एवढं इम्पॉर्टंट फॅक्ट नाही. या ठिकाणी पारंपरिक शेती करत असताना आपण जी शेती करत आलेलो आहे त्यामध्ये फक्त बदल काय झालेला आहे, जसं की आपल्या जमिनीमध्ये सल्फरची मात्रा कमी झालेली आहे, सेकंडरीची मात्रा कमी झालेली आहे, मायक्रोन्यूट्रंटची मात्रा कमी झालेली आहे. म्हणून तुम्हाला नवीन प्रॉडक्टमध्ये सेकंडरी, मायक्रोन्यूट्रंट, सल्फर हे कंपल्सरी कंपनीने ॲड केलेलं आहे. आणि तशी शासनाची पण शिफारस असते. तुम्ही 20-25 वर्ष अगोदर बघा, शेतकरी फक्त शेणखत द्यायचा, 19 NPK द्यायचा, म्हणजे शेणखत प्लस NPK द्यायचा, शेती उत्तम पद्धतीने येत होती. फरक एवढा झाला, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रंटची कमतरता तुमच्या रिसर्च सीड्समुळे तयार झालेली आहे. तर ती सुद्धा आपल्याला या शेणखताने आणि रसायन खताने ती भरून काढता येते. त्यामुळे एवढं कन्फ्यूज होण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. तर माती परीक्षणाच्या लफड्यात पडू नका. एखादा यूट्यूबर, कुणी एखादा दुकानदार सांगतो तुम्हाला साहेब माती परीक्षण करून घेऊन या, तुमचा लगेच त्यावर विश्वास बसतो आणि तुम्ही माती परीक्षण करता. माती परीक्षण केलं म्हणजे तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होत नाही. तुमच्या बागेमध्ये जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो सर्वत्र राहत नाही. तुमच्या जसं की 500 झाडामध्ये 5 झाडं खराब होता, मग त्यात 5 झाडाची माती थोडी खराब झालेली, किंवा 5 झाडाचंच वातावरण थोडी खराब झालेलं आहे. तुमच्या जर शेतामध्ये फळगळ असेल तर जसं की 500 झाडात तुमचे 100 झाडं फळगळाले आणि 400 झाडं फळगळाले नाही, मग 400 झाडाला सॉईल थोडी वेगळी आली होती. तर हे आपल्याला आपल्या पद्धतीने थोडंसं टेक्निकचा वापर करून खत नियोजनात, फवारणी नियोजनात बदल करून आपल्याला आपली शेती करायची असते. त्यामुळे तुम्ही भलत्या सलत्या विषयाकडे कन्फ्यूज होऊ नका. आणि तुम्हाला
तुमच्याच बुद्धिमत्तेचा वापर करून किंवा एखाद्या सल्लागाराचा वापर करून तुम्हाला तुमच्या पद्धतीने शेती करून घ्यायची असते. तर शेतकरी मित्रांनो, आजचा 35वा भाग यामध्ये आपण बघितले माती परीक्षण करणं गरजेचे नाही आणि त्यानंतर शेणखत, जैविक खत, रासायनिक खताचा वापर योग्य करून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून आपल्या उत्पादनात वाढ करून घेण्याचं जे सूत्र आहे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर आशा करतो 35वा भाग आपल्याला आवडला असेल आणि मी सांगितलेल्या गोष्टी आपल्या उपयुक्त येतील किंवा आपण त्याचा उपभोग घ्याल. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बटनने क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेशन, नवीन नवीन माहिती आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याला उपलब्ध होईल. धन्यवाद.